नमस्कार, मी पांडव सर। आज आपला विषय ईश्वर म्हणतो मागून तरी बघ। मित्रांनो, 100% परिपूर्ण असा माणूस आपल्याला जगामध्ये शोधून सापडणार नाही। माणूस म्हणून आपण काम करत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काम करावंच लागणार आहे। मग त्या क्षेत्रामध्ये आपण नवीन असणार आहे, अनुभव आपला कमी असणार आहे किंवा अनुभव आपल्याला नसणार आहे, पण आपल्या सभोवताली मात्र त्या क्षेत्रामध्ये काम केलेले एक्सपर्ट, अनुभवी आणि तज्ञ माणसं भरपूर आहेत। आणि म्हणून आपण त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मतांचा आपण फायदा करून घेतला पाहिजे। आणि हो मित्रांनो, ती माणसं आपल्याला सहजासहजी मदत करायला तयार आहेत। म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्यांची मतं, त्यांचे अनुभव आपण सगळे एकत्र आपल्या समोर केले पाहिजेत आणि निर्णय मात्र आपण स्वतः घेतला पाहिजे। पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, या तज्ञ लोकांची मदत तुम्ही जरूर मागा, तुम्हाला मदत नक्की मिळणार आहे। आणि मी नेहमी लोकांना सांगत असतो की तुम्ही मदत मागितली की मदत तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार। की अगदी जर तुम्ही दरवाजा ठोठावलाच नाही तर तो उघडणार नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही मदत मागता त्यावेळेस निसर्ग तुम्हाला सगळ्या बाजूने मदत करायला तयार असतो। मदत तुमच्या समोर हात जोडून उभा आहे, पण आपण जर त्या संधीचा फायदा घेतला नाही तर मला सांगा तुम्ही की ती मदत आपल्याला कशी मिळेल? ती मदत आपल्याला मिळणारच नाही। आणि मदत मागण्याची आपल्याला नको का वाटतं, आपल्याला लाज का वाटते? तर मी तर असं म्हणेन, मन मोकळेपणाने तुम्ही मदत मागा। आणि निसर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही मागणार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही मदत मागितली तर 100% तुम्हाला मदत मिळणार आहे। आणि जर तुम्ही विरोध मागितला तर तुम्हाला विरोधच मिळणार आहे। मग बरेच दिवस तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे। म्हणून मित्रांनो, जे आपल्या भोवती जे म्हणून घटक आहेत, अतिशय नम्रपणानं आपण त्यांना मदत मागायला कुठल्याही प्रकारचा कमीपणा बाळगू नका। एक प्रसंग आहे की एक जोडपं अगदी टू व्हीलरवरून निघालेलं असतं, मधीच रस्त्यात त्यांची गाडी बंद पडते आणि तो माणूस स्वतः टायर खोलण्याचा प्रयत्न करतो, घामाघूम झालेला असतो। आणि एवढ्यात मी तिथून निघालेलो असतो। मला एक प्रश्न पडतो की एवढी माणसं ये जा करतायत, यातला एकही माणूस यांना मदत करू शकत नाही का? तर मी गाडी थांबवली आणि त्या माणसाला मी विचारलं, का रे बाबा, तू एकटाच आपदत बसलाय, तुला ही लोक का मदत करत नाहीत? तू मदत मागितली नाही का? तर त्यांनी मला उत्तर दिलं, मी या लोकांची मदत मागितली नाही। मित्रांनो, त्या परिस्थितीचा दोष कुठे आहे? तर यांनी मदत मागितलीच नाही तर ही लोक स्वतःहून येऊन तुम्हाला मदत कशी करतील? दुसरा प्रसंग बघा तुम्ही, बरोबर परस्पर विरोधामधला। एक 4 व्हीलर गाडी बरोबर चौकात येऊन, जिथं सिग्नल आहे त्या ठिकाणी येऊन गाडी बंद पडते। आणि बंद पडल्यानंतर तो चालक गाडीतून खाली उतरतोय आणि त्या ट्रॅफिक हवालदाराजवळ जाऊन त्यांना म्हणतोय, साहेब गाडी बंद पडली, मदत कराल का? ते साहेब तर आले, पण दुसऱ्या 4 मुलांना घेऊन आले
गाडीला धक्का दिला मित्रांनो, गाडी सुरू झाली, त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि गाडी निघून गेली. बघणाऱ्यांना प्रश्न असा पडला की चौकात गाडी बंद पडल्यामुळं कदाचित त्या व्यक्तीला दंड आकारला जाईल, त्याला भीती दाखवली जाईल, मग तो भीतीपोटी पळून जाईल. असं काही घडलंच नाही. तो गाडी बंद पडल्याबरोबर गाडीतून खाली उतरला आणि ट्रॅफिक हवालदाराला मदत मागितली आणि मदत मिळाली चक्क मित्रांनो, आणि गाडी निघून गेली. म्हणून मला एक सांगायचंय तुम्हाला की काही लोकांचं म्हणणं असं आहे, मदत मागणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. मित्रांनो, ह्या लोकांना कमकुवतपणा कशाला म्हणतात हेच अजून समजलेलं नाही. की मी मदत कशी मागू हा कमकुवतपणा आहे. मला मदत मागण्याची लाज वाटते हा कमकुवतपणा आहे. मला मदत मागण्याची भीती वाटते हा कमकुवतपणा आहे. आणि जर मी मदत मागितली आणि त्यांनी जर मला मदत केलीच नाही तर हा कमकुवतपणा आहे. म्हणून मित्रांनो, जर खरोखर तुमचं तुमच्या कार्यावरती, तुमच्या ध्येयावरती मनापासून प्रेम असेल, जरूर सगळ्या लोकांना मदत मागा. तुम्हाला 100% मदत मिळणार म्हणजे मिळणार, याच्यावरती विश्वास असू द्या असं मला वाटतं. मित्रांनो, हा माझा छोटासा मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.